स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। जिमचं साहित्य लावलेलं ते पूर्ण म्हणजे जुनं कुठून आणून लावलेलं आहे, पण त्यांच्याकडून अद्याप काय ठोस निर्णय काय आम्हाला दिलेला नाही। घनसोलीमधील सेक्टर नंबर 15 मधील नवी मुंबई महानगरपालिकेचं उद्यान भूखंड क्रमांक हा जो आहे तो या ठिकाणी 27 दिलेला आहे। हे या ठिकाणी हे उद्यान बनवलेलं आहे, 6 महिने होऊन गेले हे उद्यान बनवलेलं आहे आणि या उद्यानाची जर परिस्थिती बघितली तर आज संपूर्ण गवत वाढलेलं आहे। बाजूने फक्त मुलामा चढवलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचा एक ब्रीदवाक्य आहे, निश्चय केला नंबर पहिला, परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं
तर आतमध्ये सुद्धा जे काय या ठिकाणी जे काय ओपन जिमचं जे साहित्य लावलेलं आहे ते सुद्धा जुन्या कुठल्या तरी आणून ते लावलेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि या ठिकाणी बघाल तर इथे टाळासुद्धा लावलेला आहे. या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी आपण जाणून घेऊया की अभियंता आहेत त्यांच्याशी चर्चा करून विषय सांगितलेला त्यांना की गार्डनमध्ये पूर्ण गवत वाढलेलं आहे, जिमचं साहित्य लावलेलं आहे ते पूर्ण तुटलेलं म्हणजे जुना कुठून तरी आणून लावलेलं आहे. पण त्यांच्याकडून अद्याप काय ठोस निर्णय काय आम्हाला दिलेला नाही अद्याप. पण या संदर्भात जे वॉर्ड अधिकारी आहेत यांना तुम्ही पत्रव्यवहार केलेत का? कारण ज्या वेळेला कुठल्याही उद्यानामध्ये काम करत असताना त्याचं टेंडर काढलं जातं, त्याची वर्क ऑर्डर केली जाते, तर या ठिकाणी जर बघितलं तर तसं कुठे काही दिसत नाही. म्हणजे कुठेतरी तोंडाला पानं पुसली जातात आणि कुठेतरी जनतेची दिशाभूल केली जाते. जनतेच्याच पैशातून हे निर्माण केलेलं असतं, परंतु जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम महानगरपालिकेचे अधिकारी करतात किंवा स्थानिक कोणी माजी नगरसेवक असतील किंवा राजकीय असतील यांनीसुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं होतं. परंतु या उद्यानाकडे जर पाहिलं तर तसं कोणालाही पडलेलं नाही. जर कोणाला इथे जर यायचं असेल तर त्यांनाच काळजी आहे हे या ठिकाणी दिसतंय. या संदर्भात तुम्ही पत्रव्यवहार वगैरे केलेला का? की आता पण पत्रव्यवहार केलेलं नाही आहे. आमचं वर्बल त्यांच्याशी बोलणं झालं होतं, ते बोलतं आम्ही याच्यावर तातडीने काहीतरी उपाययोजना करू. गार्डन विभागाला नाही आम्ही विचारलं की बाबा हे गार्डन तुमच्याकडं हस्तांतर झालेलं आहे का? त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे अद्याप हे सिव्हिल डिपार्टमेंटने हस्तांतर केलेलं नाही आहे गार्डन. बरं, सिव्हिल डिपार्टमेंटनी जरी उद्यान विभागाकडे जरी हस्तांतरित केलं नसेल तरी या ठिकाणी जे काय साहित्य दिसतंय ते साहित्य हे नवीन साहित्य असायला पाहिजे किंवा अद्ययावत असायला पाहिजे. परंतु हे साहित्य बघितलं ते कुठल्या तरी जुन्या एखाद्या भंगारमधून आणून लावलेलं आहे असं वाटतं. हो, नक्कीच नक्कीच. आपण पाहू शकताय सर्व सामान मोडकळ झालेलं आहे, ते जुनं आहे, गंजा पकडलेला आहे. चारी बाजूने बघू शकतो मी सर्व सामान तुटलेलं आहे. आणि जी ओपन जिमची जी खाली हे लागतं काय बोलतात त्या रबरची कोटिंग बसवून जाते, आपण पाहू शकता डायरेक्टली याच्यावर कोबा करून त्याच्यात लावण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठेतरी काम करायचं म्हणून ते काम केलेलं आहे. आणि जर उद्घाटनच झालं नसेल तर हे सगळा खोटाटोप का केला आहे असाही प्रश्न आज या ठिकाणी मनसेचे जे पदाधिकारी त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. जर या ठिकाणी लवकरात लवकर उद्घाटन झालं नाही, उद्घाटनापेक्षा त्या ठिकाणी जे काय साहित्य लावलेलं हे पहिले काढून घ्यावं, कारण हे जुनं साहित्य आहे. कुठेतरी जनतेची दिशाभूल केली जाते असंही दिसतंय. या संदर्भात आयुक्तांशी सुद्धा चर्चा करणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सागरसह दत्तात्रय सूर्यवंशी, प्रबोधन दिशा न्यूज.